होडगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूरकरांना दिले होते। ही सुविधा सुरू करण्यासाठी शासनासमोर अनेक अडथळे आहेत। त्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे विमानतळाच्या सुमारे 106 एकर जागेवरील 5000हून अधिक घरांचे अतिक्रमण आहे। तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचाही अडथळा असल्याचे सांगितले जात आहे। सोलापूर गोवा विमान सेवा सायंकाळच्या वेळेत सुरू होती। पावसाळा सुरू झाल्याने आगामी काळात दृश्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन फ्लाय 91 कंपनीने ही सेवा तात्पुरती स्थगित केली आहे। दुसरीकडे सोलापूर मुंबई विमान सेवा ही सध्या तात्पुरती बंद आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी विमानतळ प्रशासनाची बैठक घेऊन नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यातील अडथळ्यांची सविस्तर माहिती मागवली आहे। नाईट लँडिंगसाठी 140 मीटरचा रनवे आवश्यक आहे। तसेच यासाठी लोकोलायझर ही मशिनरी आवश्यक असून त्यासाठी काही अडथळे येत असून सिद्धेश्वर सहकारी कारखान्यांच्या एका छोट्या चिमणीचाही अडथळा निर्माण झालेला आहे। विमानतळासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमणे झालेली असून यातील ए विंग मधील अतिक्रमणाबाबत जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला असून बी विंग मधील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्टे दिलेला आहे। निकाल लागेपर्यंत अतिक्रमणाचा विषय राहणार आहे। तांत्रिक सुविधा उभारणीचा खर्च डीव्हीओआर, रनवे लाइटिंग, अप्रोच लाइटिंग, इलेक्ट्रिकल अपग्रेड व बाउंड्री वॉलसाठी सुमारे 30 कोटी रुपये, नवीन टर्मिनल बिल्डिंग, एप्रन व टॅक्सीवे मजबूतीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। विमानतळावर रात्रीच्या वेळी सुरक्षित लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उभारण्यापूर्वी कायदेशीर व जमीन संबंधी अडथळे आहेत। मजरेवाडी सर्वे नंबर 71-57 एकर क्षेत्रात तात्पुरती शेड्स असून मालकी हक्कावरील वाद जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे। मजरेवाडी सर्वे नंबर 73 व 64 एकूण 39 एकर क्षेत्रात 5000हून अधिक घरांचे अतिक्रमण असून स्थगिती आदेश दिला आहे। कुमठे सर्वे नंबर 20-21 3 एकर क्षेत्रात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे ताबा असला तरी उच्च न्यायालयाने पुढील कामांवर स्थगिती दिली आहे। तर मजरेवाडी व कुमठे गावातील एकूण 50 एकर अतिरिक्त जमीन आवश्यक आहे। जमीन अधिग्रहणासाठी अंदाजे 696 कोटी रुपये रेडिकनर दरानुसार तर 1069 कोटी रुपये सेल डीड दरानुसार खर्च अपेक्षित आहे।